नमस्कार. मी आज इथे कैऱ्या घेतलेल्या धुवून. कैरीच्या देठाकडचा भाग कापून टाकते आणि कैरीची साल काढून घेते. अशा प्रकारे साल काढून किसणीवर किसून घेते. कैरी किसून झालेली आहे, त्यातले 2 चमचे किस बाजूला काढून ठेवते आणि बाकी उरलेला कढईत घेऊन परतून घेते. कैरीचा किस शिजून कमी झालेला आहे. आता त्यात गूळ घालते आणि किंचित मीठ घालून पुन्हा गूळ विरघळेपर्यंत परतून घेते. गूळ विरघळलेला आहे, कैरीचा किस शिजलेला आहे. वेलची पावडर घालते. गूळ आंबा तयार आहे. इथे फ्लावर घेतलेले आहे. फ्लावर कापून त्याचे मोठे तुकडे करून घेते. अशा प्रकारे मोठे तुकडे बाजूला काढून घेतलेले आहेत. त्याचा बाहेरचा भाग कापून अशा प्रकारे तळायसाठी कापं करून घेते. उरलेल्याचे बारीक कापून घेतलेले आहेत. त्यात एक बारीक कापून घेतलेला बटाटा पण घातलेला आहे आणि इथे फ्लावरची कापं कापून मिठाच्या पाण्यात घालून ठेवले. ते कढईत तेल गरम करायला घेतले. त्यात मीठ आणि हळद घालते आणि बारीक तुकडे करून घेतलेला फ्लावर 2-3 वेळा पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि तेलात परतून घेते. 3-4 मिनटं परतून झाल्यावर त्यात आलं, लसूण आणि हिरवी मिरची चेचून घेतलेली घालते आणि परतून घेते. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता घालते आणि कांदा नरम होईपर्यंत परतून घेते. कांदा शिजल्यावर लाल मिरची पावडर, किचन किंग मसाला, धणे पावडर घालते आणि 2-3 मिनटं परतून घेते. भाजी परतून झाल्यावर त्यात पाणी घालते थोडंसं आणि झाकण लावून शिजायला ठेवते. 2-3 मिनटं शिजल्यानंतर मिक्स करून घेते आणि एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालते आणि पुन्हा झाकण लावून शिजायला ठेवते. बटाटा आणि फ्लावर शिजलेले आहेत. किंचित मीठ घालते, गरम मसाला, कोथिंबीर घालते आणि परत मिक्स करून घेते आणि झाकण लावून 2-3 मिनटं वाफ काढून घेते. भाजीतलं पाणी आटलेलं आहे. फ्लावर बटाट्याची सुकी भाजी तयार आहे. इथे खोबरं घेतलेलं आहे. त्यात 2 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर घालते आणि किसून घेतलेली कैरी घालते. चवीप्रमाणे मीठ घालून मिक्सरला पेस्ट करून घेते. कैरीची चटणी तयार आहे. इथे एक कैरी कुकरमधनं शिजून घेतलेली आहे. गरम आहे. कैरीचे साल काढून घेते आणि त्यातला पल्प काढून घेते कैरीचा. कैरीचा पल्प काढून घेतलेला आहे. इथे 1 वाटी खोबऱ्याचं दूध काढून घेतलं आहे. 1 चमचा तांदळाचं पीठ घेतलं आहे. त्यात थोडं थोडं दूध घालून गुठळ्या मोडून घेते आणि खोबऱ्याच्या दुधात घालून मिक्स करून घेते. इथे कैरीचा पल्प पण घालते आणि मिक्स करून घेते. दुधामध्ये कैरीचा पल्प आणि तांदळाचं पीठ मिक्स करून घेतलेलं आहे. आता गॅसवरती उकळायला ठेवते. सतत चमच्याने ढवळून उकळवून घेते. चवीप्रमाणे मीठ आणि साखर घालते थोडीशी आणि मिश्रण उकळवून घेते. खाली उतरवून ठेवते. आता वरून फोडणी द्यायसाठी तेल घेतलेलं आहे. त्यात फोडणीला राई, जिरं, 1 सुकी मिरची तोडून घालते आणि हिंग घालते फोडणीला. त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि कोथिंबीर घालते आणि फोडणी मिक्स करून घेते चमच्याने. कैरीच्या कढीला वरून फोडणी घालते
2 मिनिटांनी झाकण उघडून मिक्स करून घेते आणि वरून कोथिंबीर घालते. कैरीची कढी तयार आहे. इथे छोटा चमचा आलं लसूण पेस्ट, लाल मिरची पावडर, हळद, चवीप्रमाणे मीठ, कोथिंबीर आणि लिंबाचा रस घालून मिक्स करून घेते. फ्लावरच्या कापांना लावून घेते व्यवस्थित आणि 5-10 मिनिटांसाठी बाजूला ठेवते. इथे तांदळाचं पीठ आणि रवा मिक्स करून घेतलेला आहे. तर मसाला लावून ठेवलेला फ्लावरच्या कापांना तांदळाचं पीठ आणि रवा लावून घेते. इथे पॅनमध्ये तेल घेतलेले गरम करायला. त्यात फ्लावरची कापं शॅलो फ्राय करून घेते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. 2-3 मिनिटांनी झाकण काढून दुसऱ्या बाजूने शिजायला ठेवते. पुन्हा झाकण लावून थोडंसं तेल घालते. झाकण काढलेले आहे. आता झाकण न लावता पुन्हा दोन्ही बाजूने फ्राय करून घेते. फ्लावर शिजलेला आहे. फ्लावरची कापं तयार आहेत. आता मी काढून घेते आणि सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.